तुम्हाला भरलेली वांगी करून दाखवणार आहे। मी 50 ते 60 माणसांच्या हिशोबाने भरलेली वांगी बनवणार आहे बघा। आता प्रथम मी एक गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे। त्यासाठी मी 1 किलो होईल एवढं गोडे तेल वापरलेलं आहे बघा। वांगी पहिल्यांदा चिरून घेतलेले आहेत। आता मी 1-1.5 किलो कांदा वापरलेला आहे बघा बारीक चिरून। आपल्याला कांदा तांबूस रंगावर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता जिरं मोहरी वापरलेलं आहे मी फोडणीसाठी। कांदा पूर्ण आपल्याला तांबूस रंगावर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे बघा। आता फोडणीसाठी मी कढीपत्ता जिरं मोहरी वापरलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला टोमॅटो पण घालायचा आहे। टोमॅटो अंदाजे बघा मी 1.5 किलो होईल एवढं टोमॅटो वापरलेला आहे। आणि अंदाजे 100 ते 125 वांगीत मी चिरून घेतलेले आहेत बघा। बारीक बारीक वांगी अशी भरून घ्यायसारखी चिरून घेतलेले आहेत। आणि बाकीचे मी अर्धा काप केले आहेत वांग्याचा। आता मी फोडणीसाठी आलं लसूण पेस्ट वापरलेले आहे। आता मी दुकानातून वाळलेला जो खोबऱ्याचा किस मिळतो तो खोबऱ्याचा किस बघा मी थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक केलेला आहे बघा एकदम। ती पेस्ट मी वापरलेली आहे यामध्ये। तुम्ही ओल्या नारळाचं पण तुम्ही मिक्सरला बारीक करून वापरू शकतायसा। हे बघा एकसारखं हलवत राहायचं आहे। आता मी भगवती वापरलेलं आहे यामध्ये आरेची। आपल्याला कांदा लसूण पण वापरायचा आहे, कांदा लसूण मसाला। किलो तीळ घेतलेला आहे बघा, ते पण मी मिक्सरला बारीक करून यामध्ये वापरलेला आहे। तर मी हा कांदा लसूण मसाला वापरलेला आहे बघा। भगवती आपल्याला कलर येण्यासाठी वापरायचा आहे आणि कांदा लसूण आपल्याला टेस्टसाठी वापरायचा आहे। आता बघा आपल्याला वांगी बघा एकसारखे हलवत राहायचे आहेत। पूर्णपणे वांग्याचा कलर बदलायला पाहिजे, चेंज व्हायला पाहिजे पूर्णपणे कलर वांग्याचा, तांबूस रंग व्हायला पाहिजे। तोपर्यंत आपण एकसारखं हलवत राहायचं आहे बघा। अशा प्रकारे मी एकसारखं हलवत राहिले वांग्याचं। एक 10 मिनिटं मी हलवलेत बघा। अशा प्रकारे बघा वांग्याचा आपला कलर चेंज झालेला आहे। आता मी थोडंसं यामध्ये चिंचपाणी वापरलेलं आहे बघा। चिंचपाणी मी 1 तासभर आधी भिजत घातलेलं होतं बघा। वांग्याचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे। आता आपल्याला मी पाणी गरम केलेलं वापरलेलं आहे बघा। अंदाजे मी 3 लिटर ते 3.5 लिटर पाणी वापरलेलं आहे, गरम पाणी यामध्ये। आता मी यामध्ये एव्हरेस्टचा गोडा मसाला आणि गरम मसाला दोन्ही वापरलेला आहे बघा। 100 ते 125 ग्रॅम गोडा मसाला वापरायचा आहे आपल्याला यामध्ये। आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे बघा। झाकण ठेवून 10 मिनिट आपल्याला उकळू द्यायचं आहे। थोडंसं मी चवीनुसार मीठ वापरलेलं आहे आणि साखर पण वापरलेलं आहे गोडीसाठी। शेंगदाण्याचं कूट वापरायचं बघा। उकळी आल्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचं कूट वापरायचं आहे आणि 10 ते 15 उकळी आल्यानंतर 10 ते 15 मिनिट आपल्याला वांगे शिजवून द्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपली भरलेली वांगी तयार झालेली आहे।